टाईम झाला आहे आता 3:49, 4 मे. एक व्लॉग एडिट करून एक्सपोर्टला टाकला आहे. त्याच्यानंतर दुसरा व्लॉग एडिट करायचा आहे, मग तो एक्सपोर्टला टाकेन. त्याच्यानंतर एक रील एडिट करायची आहे, मग एक्सपोर्ट. उजाडणार तर आहेच, किती वाजेपर्यंत उजाडणार त्यासाठी आपण भेटूया. स्टे ट्यून. झोपायचं नाही. तर आजच्या दिवसाची सेकंड लास्ट रील फायनली एक्सपोर्ट झालेली आहे. ही रील तुम्ही इंस्टाग्रामवर बघाल आणि यूट्यूबवर सुद्धा. मिरर थोडासा घाण आहे, सॉरी, प्लीज ॲडजस्ट करून घ्या. झोपलोय मी 3 तास झोपलोय इन टोटल. जेव्हा तुम्हाला दाखवलं त्याच्यानंतर एक्सपोर्ट केलेलं बघितलं, थोडे चेंजेस केले, परत एक्सपोर्ट केलं, मग झोपलो आणि झोपून झाल्यावर उठलो आणि आता रील एडिट केलेली आहे. आता वाजलेत ऑलमोस्ट 12:30. आत्ता झोपून काहीच फायदा नाही, थोडासा आराम करायला हवा आहे. सो थोडासा आराम करतो ऑफिसलाच. या टी शर्टमध्ये स्वतःला बघून मी कंटाळलो आहे. आय थिंक तुम्ही पण कंटाळले असाल. जे नवीन व्ह्युअर्स असतील मे बी त्यांना वाटत असेल की या चॅनलचा युनिफॉर्म वगैरे आहे की काय, म्हणून घरी जाणंसुद्धा गरजेचं आहे. थोड्या वेळाने मी घरी जाईन अराउंड 3 वाजता वगैरे, आणि मग कॉफी, वे प्रोटीन, फ्रेशन अप होऊन आंघोळ वगैरे करून मग जिमला 4:30पर्यंत, आणि देन बॅक टू ऑफिस. कारण आजचा हा जो तुम्ही बघताय तो व्लॉगसुद्धा मला एडिट करायचा आहे, आणि उद्याच्यासाठी सुद्धा रील किंवा पोस्ट, आणि उद्याच्यासाठी नेक्स्ट म्हणजे उद्याच्यासाठी एस्पेशली प्लॅनिंग आपल्याला कसली करायची आहे माहिती आहे का? एक्झॅक्टली आपण फॉलो काय करणार आहोत जेव्हा मी गावाला जाईन. सो थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे, प्रॉबब्ली मंडे ॲज वेल. मंडेला सकाळी येणार किंवा संडेला, बट 4 दिवस तरी थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे मी पकडून चाललो आहे की गावाला जाणार आहोत. सो तेव्हा आय कॅनॉट एडिट द रील्स, कारण तेव्हा माझ्याकडे हा सिस्टम नसेल. तिकडे लॅपटॉप असेल बट तिकडे एवढं स्मूथली नाही करू शकत. फोनवर तर खूपच टाईम लागतो, डोक्याला ताप होतो. त्यामुळे बेसिक ॲटलिस्ट जर स्क्रिप्ट्स रेडी असतील उद्यापर्यंत तर आय कॅन रेकॉर्ड ऑन वेन्सडे, आणि मग थोडं झोपेवर कॉम्प्रोमाइज करून एडिट करू शकतो. आणि रीलचे आयडियाज स्क्रिप्ट करणं सध्या डिफिकल्ट होत आहे, कारण झोप जेवढी आपली नसते तेवढंच आपल्याला प्रॉब्लेम्स येतात वेन इट कम्स टू क्रिएटिव्ह थिंकिंग. सो द क्रिएटिव्ह थिंकिंग सध्या माइंडमध्ये नाही आहे, कारण झोप तेवढी झालेलीच नाही आहे. बट आय फोर्स माय सेल्फ टू थिंक क्रिएटिव्हली, कॉफी जास्त पिऊन वगैरे. आणि आज ट्राय करणार आहे रात्री मी फुल झोप कंप्लीट करायला, सो दॅट उद्या सकाळी उठल्या उठल्या आपण एकदम झकास आयडियाजच्या बद्दल विचार करू शकतो. ते मी करतो. सोडा आणलेला आणि त्याचा जलजिरा टाकून बनवलं, आणि हिच्यामुळे सांडलं. तू लक्ष नाही दिलंस माझ्याकडे. मी साधा बोळा आहे, लहान आहे मी, लक्ष द्यायचं ना. ते टपकतंय पाणी बेडवर, जलजिराचा वास येईल, बाकी काय नाही. अरे मग ते शेकर अख्खा होता, तू बघ, तो अख्खा सांडला. नाही, एजवर नव्हतं ठेवलं, पण तरी मी मनातल्या मनात म्हणजे बोलतोय की आता व्हिडिओ काढताना सांगेन. सोडा पितोय ना एम्प्टी स्टमक, आणि आज चेकिंग फोटो बिटो दाखवायचे होते आणि मेजरमेंट्स वगैरे करायचे होते. तर मी मनात म्हणजे मी बोलणार होतो व्हिडिओमध्ये की आता सोडा पितोय खरा, पण मग एम्प्टी स्टमक नाही राहणार, म्हणून मग मी सोडा पितो, कॉफी पितो, वॉशरूमला जातो, आणि मग चालून येतो 5,000 स्टेप्स, म्हणजे एम्प्टी स्टमक होऊन जाईल परत. तर मला वाटते देवाने ऐकलं ते आणि पाडलं. थ्री होल एग्स, 3 एग व्हाईट्स, आणि घरगुती बनवलेला 20 ग्राम केचप. फर्स्ट मील ऑफ द डे. 6,000 स्टेप्स सोबतच. आता मीलमध्ये एग्स तुम्ही बघितलं, सॅलड पण झालं, त्याच्यासोबतच 2 आंबे, 2 हापूस आंबे आणि 2 चुपायचे आंबे खाल्ले. दॅट्स अबाउट इट. चिकन मी नाही आणायचं डिसाईड केले सध्या. आय नो मी सांगितलेलं की एक्झॅक्टली अकॉर्डिंग टू द प्लॅन फॉलो करणार, बट प्लॅनच मी नेक्स्ट वीकसाठी चेंज करतो आहे.
आणि चिकनच्या जागी आपण टोफू खाणार आहोत. सांगतो मी ते का, डोंट वरी, आय गॉट यू कवर्ड. बट मी हा डिसाईड केलं आहे. सो एग्स जास्त खाणार आहोत आपण, टोफू ॲड करणार आहोत. बिकॉज चिकन मला ॲक्च्युली आता खायची इच्छासुद्धा नाही आहे आणि इट इज नॉट गोइंग टू वर्कआउट, कारण 3च दिवस मी इकडे आहे. त्याच्या व्यतिरिक्त एग्स आपण डबल क्वांटिटीमध्ये खाणार आहोत, दूध ॲड करणार आहोत आणि दही पण. सो प्रोटीन तर कवर होईलच, कारण वे प्रोटीन तर आहेच. बट 6 स्टेप झालेले आहेत. जसं की काल मी तुम्हाला बोललो, कार्डिओ वी आर ऑन पॉईंट. असं ते तुम्हाला पण घ्यायचंय का? तुम्हीच केलं. पूजा ते बाजूला व्हिडिओ जर बरोबर नाही आली, तुला कसं कॅप्चर करायचं? पाणी घेताना घ्यायचं ना. आता काय बरोबर नाही केलीस, मी सांगते की चार्जिंग नाही, ते पॉवर नाही एवढी घेत ताकद तो. नाही त्याची. हे बघ, एवढी ताकद नाही हो त्याची. धक्का पडलाय. हे तर हे अडकून राहिलं. काय घेतेस? घेते ना, जे लावते ते ना घे. सगळं आउट ऑफ फोकसच होतंय. मग तुला घेता नाही येत नीट, म्हणून क्लिक तुला- नाही करता येत. आणि बोलतेस मला घ्या तुमच्या मी business मध्ये. याच्यासाठी नाही, दुसऱ्या कामांसाठी बोलली. काढता गोष्टी नाही काढते. येत मला. ब्लर गोष्टी काढते. सरळ करा सांगितलं मी तुला. युट्यूब मध्ये सरळ करतात कधी बघितलं? तिला परत पाठव. कुठे? हम्म. मी नाही राहणार. ठीक आहे. कालचा दिवस वॉज गुड. 7,500 स्टेप झाले, ज्यातून 6,000 तर इंटेन्शनल होते. वरचे 1,500 असेच होऊन गेले इकडे तिकडे ॲक्टिव्हिटीजमध्ये. आणि आज जरा जास्तच भारी दिसतोय मी. तसं रोजच दिसतो, पण आज थोडा अजून जास्त दिसतो. उद्या हेअरकट आहे. हेअरकटमध्ये काय विषय माहिती आहे का, मला 1 वर्षापेक्षा जास्त झालंय फेड करून, आणि आयुष्याचे 4 ते 5 वर्ष मी फक्त फेडच केलंय, मग ते लॉंग हेअर असो का शॉर्ट हेअर. आणि उद्या आपण फेड करायचा विचार करतोय, फेड सोबतच शॉर्ट हेअर, कारण कमबॅकचा टाइम आलाय. तर विचार करतोय की फेडचा पण कमबॅक होऊन जाऊ दे. पण तो झाला उद्याचा, म्हणजे ट्यूजडेचा विषय. हा मी ॲक्च्युली संडेचा व्लॉग एंड करतोय. मी डिसाईड केलंय की प्रत्येक व्लॉग दुसऱ्या दिवशी एंड करायचा आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशीच एंड बघायला मिळेल. त्याचं रिझन हे आहे की रात्री एडिट करणं इज नॉट सुटिंग टू माय रुटीन. कारण रात्री मी जर एडिट करतोय, परत मी रात्री लेट झोपणार आहे, सकाळी लेट उठणार आहे आणि ओव्हरऑल रुटीन नाही होणार. जे कार्डिओचं आपण डिसाईड केले ते नाही होणार, जे की आज झालं. मी 9 वाजता उठलो, मला उठायचं होतं 5:30 वाजता. विच इज वाय दुसऱ्या दिवशी एंड करायचं, एडिट करायचं अँड देन पोस्ट. सो इन्स्टेड ऑफ सकाळी 9 वाजता प्रॉबब्ली संध्याकाळी मी व्लॉग टाकत जाईन आणि दॅट वुड बी सुटेबल टू माय रुटीन ॲज वेल. बट ओव्हरऑल इट्स लुकिंग ग्रेट. आणि थांबा, मला एकाने सजेस्ट केलंय की तू लाईक सबस्क्राईब करायला का नाही सांगत. तर मी तुम्हाला आत्तापासून रोज सांगणार आहे की लाईक करा जर इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल आणि आवडला असेल तर. इथपर्यंत बघितला असेल, आवडला नसेल तर मग कमेंट तरी करा की काय नाही आवडलंय. आणि त्यासोबतच जर अजून सगळे असेच व्हिडिओज बघायचे असतील, एकदा माझी प्रोफाईल, माझा चॅनल एकदा बघून घ्या. असे व्हिडिओज तुम्हाला आवडतात तरच सबस्क्राईब करा.